हे काय आहे? डिंक आहे, डिंक. आपल्याकडे डिंकाला खूप महत्व आहे, गोंद असंही म्हणतात. आणि हा डिंक आपल्याला इथे ह्या डब्याच्यात टाकायचा आहे आणि आपल्याला हे रात्रभर भिजवून घ्यायचं आहे आणि हे सकाळी आपल्या उपाशी पोटी सेवन करायचं आहे. 30व्या वर्षीपासूनच आजकाल कॅल्शियम डिफिशियन्सी व्हायला लागली आहे आणि इझी फ्रॅक्चर्स व्हायला लागले. त्यासाठी हा खूप महत्वपूर्ण काम करतो. त्यांना बळकटी येऊ शकते. चे प्रॉब्लेम्स बऱ्याच लोकांना आहे. केसांची बळकटी सुद्धा याच्याने खूप चांगली वाढू शकते. तसेच हार्मोनल इम्बॅलन्स ज्या ज्या स्त्रियांना होऊन वेगवेगळे प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात. कधी पाळी जास्त जाते तर कधी कमी जाते. अनवॉन्टेड हेअर्स येतात, मानेला काळे घट्टे पडत आहेत, पीसीओडी सारखी लक्षणं दिसत आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा हे खूप चांगलं काम करतं. आजपासून नक्की घ्यायला सुरुवात करा. तसेच डायजेशनच्या तक्रारी दूर करून नॅचरल ग्लो स्किनवर येण्यासाठी खूप मस्त मदत करतो. पिंपल्सचा प्रॉब्लेम असेल त्यावर सुद्धा ही गुणकारी ठरतं. डिंकाचे वेगवेगळे प्रकार आहेत. वेगवेगळ्या आजारानुसार किंवा स्त्रियांना पुरुषांना त्यांच्या त्यांच्या विशिष्ट आजारांसाठी कोणता डिंक वापरायचा, कसा वापरायचा, त्याची काही पद्धती आहे. आणि ते जर पीडीएफ तुम्हाला हवं असेल तर खाली कमेंट करा डिंक किंवा गोंद. मी तुम्हाला लगेच पीडीएफ सेंड करेन. आणि माहिती आवडल्यास आपल्या पेजला लाईक, फॉलो, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.